व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच महायुतीचे नेते व्यासपीठासमोर की ज्यांना 20 तारखेला मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणून स्वतःसहित मतदाराचं मतदान महेंद्र शेठ दळवी यांच्या क्रमांक 2च्या धनुष्यबाण चिन्हासमोर करून घ्यायचे असे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनींनो, खरं तर ही निवडणूक या निवडणुकीची प्रचार सभा आहे की महेंद्र दळवी हे विजयी झाल्यानंतरची विजयोत्सव साजरा करणारी सभा आहे असा माझ्या मनात खचितच प्रश्न निर्माण झाला। आपण सगळ्यांनी 4-5 महिन्यापूर्वी आदरणीय तटकरे साहेबांची निवडणूक पाहिली। महायुतीचे सर्वच पक्ष आदरणीय तटकरे साहेबांना निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी कामाला लागले होते आणि ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं होतं की तटकरे साहेब हे या मतदारसंघातनं लीड घेणार नाहीत अशी शंका ज्यांना होती, ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस ती शंका घेणाऱ्यांच्या चपराक जी बसली ती चपराक सुद्धा आपण पाहिली आणि 38,000चं भरघोस मताधिक्य हे या मतदारसंघातनं आदरणीय तटकरे साहेबांना मिळालं। मला विश्वास आहे की तटकरे साहेबांना 38,000 मताचं मताधिक्य मिळालं त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीची दिशाभूल करण्यात आली, ज्या पद्धतीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची त्या ठिकाणी वातावरण निर्माण करण्यात आलं, संविधान धोक्यात आहे अशा पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीची नरेटिव्ह सेट करण्यात आलं, या देशाला वेगळ्या पद्धतीने वेगळ्या विचारधारेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न हा नरेंद्र मोदी करतील की काय अशा पद्धतीचा प्रचार प्रसार करण्यात आला। परंतु त्या सगळ्यावरती मात करत जर आपण 38,000चा लीड या मतदारसंघातनं आदरणीय तटकरे साहेबांना देत असू तर नक्कीच महेंद्र शेठ दळवी ज्यावेळेस 23 तारखेचा निकाल लागेल त्यावेळेस 50,000 पेक्षा जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास व्यक्त करण्यासाठी ही जनता या ठिकाणी जमले। महेंद्र शेठ हे खरं आहे की 2014 साली आपण निवडणुकांना सामोरं गेलो। 2014 सालची परिस्थिती वेगळी होती। मला ह्या आवर्जून याची पार्श्वभूमी यासाठी सांगायचं आहे की महेंद्र शेठ आपण वेगळ्या पद्धतीने लढलात शिवसेना म्हणून, भारतीय जनता पार्टी वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र स्वबळावर लढली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढला, काँग्रेस स्वबळावर लढली, मला साहेबांनी लढवलं घड्याळ चिन्हावरती आणि आपण एक वेगळ्या पद्धतीचा त्या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी पाहिली। आपण हे पाहिलं की भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती वेगळ्या पद्धतीने लढली असेल परंतु सत्ता स्थापन करत असताना मात्र एकत्रितपणाने एकत्र आले आणि सत्ता स्थापन झाली। 2014 साली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2019 हा अतिशय पारदर्शी कारभार आपण पाहिला। महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी अथक प्रयत्न करणारे महायुतीचं सरकार आपण पाहिलं। 2019ला काय झालं? महेंद्र शेठ आपण एकत्रितपणाने लढलो, तुमचा प्रचार करत असताना त्या ठिकाणी आम्ही एक पाऊल पुढे होतो हे आपण पाहिलं, परंतु प्रचार केला, आपण निवडून आलात आणि आपली फारकत झाली। म्हणजे एकत्रितपणाने लढलो परंतु सत्ता मात्र एकत्रितपणाने स्थापन करू शकलो नाही हे शैल्य तुमच्या मनामध्ये आणि माझ्या मध्ये निश्चितपणाने राहिलं। परंतु मला माहिती होतं ज्या वेळेस कधी औपचारिकरित्या आम्ही फारकत झाल्यानंतर महेंद्र शेठ आणि आम्ही भेटायचो, महेंद्र शेठ बोलून दाखवायचं, महेशजी तुम्ही माझ्यासाठी प्रचार केलात परंतु मला तुमच्यासाठी काही करता येत नाही याची खंत माझ्या मनामध्ये आहे। परंतु निसर्ग सुद्धा किती बघत असतो सगळं। महायुतीचं सरकार स्थापन न होता महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। निसर्गाने सुद्धा त्याचा प्रकोप दाखवला। कोविडचं संकट महाराष्ट्रावर नाही देशावर जगावर आलं, त्याचा परिणाम या मतदारसंघामध्ये राहिला, सर्वत्र राहिला। त्याच्यानंतर निसर्ग चक्रीवादळ आलं, त्याचा परिणाम राहिला आणि त्या परिणामानंतर महेंद्र शेठ मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचं आहे की सत्तेपासून दूर असलेल्या भारतीय जनता पार्टीला 2.5 वर्ष जो संघर्ष करावा लागला
या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या रायगड जिल्ह्यातनं आपण असाल, भरत शेठ असतील, आपल्या सगळ्या सहकार्यांनी त्या ठिकाणी मागणी केली की नाही, ज्यांनी एकत्रितपणाने निवडणुका आपण लढलो तर एकत्रितपणाने सत्तेमध्ये सुद्धा आलं पाहिजे. आणि ते एक जे वातावरण निर्माण झालं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपण निर्धार केला की नाही, महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि ते सरकार स्थापन करण्यासाठीचा पहिला हुंकार कोणी दिला असेल तो महेंद्र शेठ आपल्या नेतृत्वाखाली दिला. मला त्याचा अभिमान. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सत्तेमध्ये आली. जो सन्मान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला काम करत असताना आवश्यक होता, जी इच्छा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने व्यक्त केली होती, तो सन्मान पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टीला मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न आपण केला. देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले. आनंदाची गोष्ट ही आहे की ज्या वेळेस विकासाचा प्रवाह एक विकासाच्या उंचीवरती महाराष्ट्र जात असतो, त्यावेळेस त्या उंचीवरती जात असताना तटकरे साहेब आपण सुद्धा पुढाकार घेतला. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की महायुतीमध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा स्थापन झाले आणि आपण एकत्रितपणाने आज निवडणूक लढतोय. ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या सर्वदूर पद्धतीने जर विचार केला तर महायुती इतक्या घट्टपणाने आज एकत्रितपणाने निवडणूक लढते की या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे स्थापन होणार आहे, हा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण झालाय. आज वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सरकार किती संवेदनशील असू शकतं. एका बाजूला शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका असेल, एका बाजूला तरुणांना, कामगारांना न्याय देण्याची भूमिका असेल, रोजगार निर्मिती असेल, त्याचबरोबर माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्यांची त्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढली पाहिजे, त्यांचा सन्मान, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या हक्काचे पैसे गेले पाहिजेत. या भूमिकेतनं महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी योजना आणली, महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या माध्यमातून सरकारचे थेटपणाने 1,500 रुपये आज माझ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा व्हायला लागले. विरोधकांना पोटशूळ उठला. विरोधक म्हणायला लागले ही योजना आणलीच कशी. ज्यांनी योजना आणले त्या योजनेवरती संशय घेतला गेला. ती योजनावरती संशय घेतला नाही तर ती योजना बंद कशी पडेल याच्यासाठी कोर्टात गेले की माझ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होतात. हा जर पोटशूळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना होत असेल तर या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून जे निवडणूक लढतात त्यांना घरी बसवल्याशिवाय माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी शांत बसणार नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावासा वाटतो. महेंद्र शेठ, भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आहे. कालच्याला चव्हाण साहेब अलिबागमध्ये होते, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निक्षून सांगण्यात आलं की भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी हा विचारधारेवरती चालणारा पक्ष आहे. सर्वप्रथम देश, नंतर पक्ष, नंतर स्वतः या विचारधारेवरती चालणारा भारतीय जनता पक्ष आहे. आणि त्यामुळे त्या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एकदा आदेश केला की नाही, महायुतीचं काम करायचं, आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं काम हे त्यांच्या कार्यकर्त्यांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन काकणभर सरस पद्धतीने आपण करायचं, अशा पद्धतीचे निर्देश, अशा पद्धतीचे आदेश भारतीय जनता पार्टीने दिले. ज्यांनी बंडखोरी केली त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करण्यात महेंद्र शेठ काही अर्थ नाही. त्यांची ताकद किती, ते बोलतात किती, त्यांचा आवाका किती. आता भारतीय जनता पार्टीने हकालपट्टी केली. हकालपट्टी केल्यानंतर भारतीय जनता पार्टीची मतं कुठे मिळत आहेत काय म्हणून अंधारामध्ये आता बघितलं आपण रात्री टॉर्च घेऊन भारतीय जनता पार्टीचे मतं मला पडतील का म्हणून आता प्रयत्न चालू झाले. परंतु एकदा धडा शिकवल्यानंतर त्यांच्याबरोबर जे काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते ते सुद्धा स्वगृही भारतीय जनता पार्टी म्हणून महायुतीचं काम करायला लागले, हा सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ही निवडणूक तशी बघितली तर काही कठीण निवडणूक नाही. आपल्याला मताधिक्यासाठी त्या ठिकाणी निवडणूक लढायची. मताधिक्यासाठी की मागच्या वेळेला 33,000, तटकरे साहेबांना 38,000, महेंद्र शेठ यांना 50,000 प्लस मताधिक्याने आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या 20 तारखेला आपण सगळेच जण धनुष्यबाण चिन्हासमोरचं महेंद्र शेठ दळवी यांच्या समोरचं मतदान त्या ठिकाणी करायला सज्ज झालेलो आहोत. त्याच्यामुळे 23 तारखेला
ज्या वेळेस विजयाचा गुलाल उडेल त्या विजयाच्या गुलालामध्ये आपण सगळ्यांनीच न्हावून निघण्यासाठी सज्ज होऊया एवढंच आवाहन या निमित्ताने करतो. घराघरापर्यंत धनुष्यबाण चिन्ह पोहोचलं पाहिजे त्याच्यासाठी सर्वांनीच या प्रचार सभा आपण काल चणेऱ्याच्या सभेला होतात. 2च मिनटं घेतो. चणेऱ्याच्या सभेला आपण होतात. आपण पाहिलं की आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम उभं राहिलं आम्ही पाहिलं आणि कालची सभा एवढी अप्रतिम झाली की जनतेच्या चेहऱ्यावरती जो विश्वास दिसत होता निवडणुकीच्या विजयाचा तो एक प्रकारचा निर्देश असतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे अशाच सभा 7ही मतदारसंघामध्ये अलिबागमध्ये अशाच सभा झाल्या. आज मुरुडची सुद्धा ही शहरातली होणारी अभूतपूर्व सभा पाहिल्यानंतर माझ्या मनात मुळीच संशय नाही की 23 तारखेला विजयाचा गुलाल हा महेंद्र शेठ आपला असेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मोहिते साहेब. आपण या ठिकाणी गुलाल उधळणारच आहोत आणि या सगळ्याच्या पाठीमागे तुमचा वरदहस्त नक्कीच आहे. आज आपले उमेदवार महेंद्रशेठ दळवी जे आहेत हे उमेदवार असे तसे नाही आहेत, तर यांनी शेतकरी कामगार पक्षाला समूळ नायनाट करण्याचा विडाच उचललेला आहे. आपण पाहिलात की याच्या अगोदर नुपाल पाटीलला यांनी लोळवला, झोपवला. नुपाल पाटील तुम्हाला कोणाला माहिती नसतील तर सांगतो, जयंत पाटलांचा मुलगा. यानंतर आता विधान परिषदेमध्ये तटकरे साहेब आणि सर्व महायुतीच्या नेत्यांच्या आशीर्वादाने जयंत पाटीलला झोपवला, गाडला आणि लोळवला आणि आपले शेठ सुद्धा लोळले. आता बारी आहे चित्रलेखाताई, म्हणजे कोण? जयंत पाटलांची सून. आणि तिला गाडण्यासाठी तुम्ही, आम्ही आणि ही सगळे महायुती सज्ज झालेले आहेत. आणि आता आपल्या समोर येत आहेत महायुतीचे उमेदवार सन्माननीय महेंद्र शेठ दळवीजी. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. महेंद्र शेठ आगे बढ़ो, महेंद्र शेठ आगे बढ़ो. राजपुरी जिल्हा परिषद गण आणि मुरुड शहर आज या ठिकाणी भव्य असा प्रचार सभेसाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन देण्यासाठी आज मंचावर उपस्थित रायगडचे भाग्यविधाते आपले सर्वांचेच मार्गदर्शक सन्माननीय खासदार आदरणीय तटकरे साहेब, ज्यांनी आता खूप छान पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन दिलं, ते भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय मोहिते साहेब, मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व वरिष्ठ श्रेष्ठ नेतेगण आणि खूप मोठ्या संख्येने उपस्थित असणारे राजपुरी गणातले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातले नेते कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्षा, सर्वच प्रमुख नेते, पत्रकार बंधू, मित्र, खरं तर आज देवाशपथ खरं सांगणार, कारण साहेब आज मंचावरती आहेत आणि साहेबांसमोर खरं बोलणं हे मला निश्चित आवडतं. खरं 11व्या निवडणुकीला मी सामोरे जातो. म्हणजे लोकसभा काय विधानसभा नाही आहे, पण ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद ते विधानसभा ह्या प्रवास करत असताना जनमानसामध्ये मत मागण्यासाठी 11व्या म्हणजे 10व्या महिला गेलो, 11व्या आता जातो आहे. खरं आहे की राजकीय जीवनामध्ये अनेक चढउतार मी बघितलेले आहे. कार्यकर्ता आहे आम्ही, प्रत्येक निवडणूक मी शून्यातनं सुरू करतो. आज जरी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालेल्या लोकसभेच्या निमित्ताने आपण आदरणीय साहेबांना 38,000हून मताधिक्य जरी दिलं असलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघातून साहेबांना 38,000हून अधिक मताधिक्य आपण दिलं, तरी देखील ही विधानसभेची निवडणूक मी शून्यातनं सुरू करतो. कारण आजपर्यंत राजकीय जीवनाचे सगळे डावपेच हे आपण सगळ्यांनी तटकरे साहेबांकडून शिकलेले आहोत. आणि म्हणून
ही निवडणूक लढत असताना खऱ्या अर्थाने 2019ला आपण आमदार केल्यानंतर सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास खऱ्या अर्थाने शहर आणि ग्रामीण भागाचा करत असताना आपल्या मनातल्या अनेक प्रश्न असतील, अनेक विकास कामं असतील, ती खऱ्या अर्थाने सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मुरुड शहराला जे मागितलं ते मी दिलं. कदाचित नगरपालिका स्थिर असती तर एवढा विकास माझ्याकडनं झाला नसता, कारण मग अनेक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मागणीप्रमाणे त्या वॉर्डच्या ह्याच्याप्रमाणे थोडासा वादविवादातनं कामं मागे पुढे झाली असती. पण प्रशासक असल्यामुळे मला थोडासा फ्रीडम मिळाला आणि त्या अनुषंगाने प्रत्येक समाजावाईज किंवा प्रत्येक आपल्या जे आपले गट होते त्यांच्याकडनं ज्या ज्या मागणी आल्या त्याच्याप्रमाणे विशेषतः त्यांना देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. पण मागच्या फेस्टिवलच्या अनुषंगाने तटके साहेब त्या ठिकाणी आले होते. आमच्या कल्पनाताईंच्या अध्यक्षतेखाली मुरुड फेस्टिवल हा अतिशय सुंदररित्या नियोजनबद्ध करण्यात जेव्हा ठरवलं तेव्हा काही गोष्टी तटके साहेबांनी त्या ठिकाणी सूचित केल्या. आणि ते खरं आहे की मी आमदार होण्यापूर्वी साळाव ते मुरुड किंवा आगरदांडा रस्ता याची अतिशय दुरावस्था त्या ठिकाणी होती. आणि म्हणून साहेबांचा आदेश किंवा सूचना की काही झालं तर चालेल, हा रस्ता होणं काळाची गरज आहे. आणि मी त्या मंचावर साहेबांना शब्द दिला होता की साहेब चिंता करू नका, आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ती बऱ्यापैकी हा रस्ता पूर्ण असेल किंबहुना पूर्ण असेल, हा शब्द जनतेच्या वतीने मी दिला होता. आणि त्याच्या साहेबांची देखील मला मदत झाली. आणि खऱ्या अर्थाने कित्येक वर्ष दुर्लक्षित असा रस्ता किंबहुना पर्यटनाला चालना देणारा रस्ता हा खऱ्या अर्थाने आपण पूर्ण करू शकलो. त्याचा निश्चित फायदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब आपल्याला झाला. आणि खरं आहे की एकंदर या ठिकाणी येणारा पर्यटन, विशेषतः पर्यटनावर व्यवसाय करणारी काही आपले कार्यकर्ते असतील, व्यावसायिक असतील, त्यांचे देखील अनेक प्रश्न आपल्यासमोर निश्चित होते. आणि म्हणून तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी खऱ्या अर्थाने मी प्रामाणिक प्रयत्न केला. आणि मुरुड शहराच्या सर्व विकासाबरोबरतीच खऱ्या अर्थाने समुद्र किनाऱ्याचं सुशोभीकरण किंबहुना पार्किंग झोनची अतिशय व्यवस्था चांगली असावी, या पद्धतीने ज्या ज्या सूचना किंवा मार्गदर्शन आपल्याकडनं आलं त्याला विशेषतः न्याय देण्याचा मी प्रयत्न निश्चित केला. खरं आहे की मुख्यमंत्री साहेबांचं माझ्यावरती जास्त प्रेम असल्याकारणाने जे मागितलं ते मला दिलं हे त्रिवार सत्य आहे. आणि म्हणून अनेक माझ्या विधानसभा मतदारसंघातले विकास कामं असतील, विशेषतः कोकणचे भाग्यविधाते बॅरिस्टर अंतुले साहेबांचं जे स्वप्न होतं की रेवस रेड्डी रस्ता, हा रस्ता कित्येक वर्ष अशाच पद्धतीने होत नव्हता. पण खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने मी आमदार झाल्यानंतर एक त्यांचा कार्यकर्ता शिष्य म्हणून खऱ्या अर्थाने तळ कोकणाला जाणारा हा चौथा मार्ग एक प्रगतीचा मार्ग म्हणून आपण त्याला तो प्रश्न लावला. आणि खऱ्या अर्थाने सरकारच्या माध्यमातून तो प्रश्न सुटला. आणि मागच्याच 20-25 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीचं उद्घाटन भूमिपूजन झालं, हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. आणि खरं त्या रस्त्याचा माझ्या दोन्ही तालुक्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. एक तर रेवसकरंजा पूल असेल, देवदंडा साळाव पूल असेल, आगरदांडा तुरमाडी असेल किंवा पलीकड साहेबांच्या ह्याच्यातले आणखी 4 पूल असतील, हे तळकोकणात जाणारे कोस्टर रोडचे महत्त्वपूर्ण पूल आहेत. आणि म्हणून त्याचं टेंडर झालं, रस्त्याला अनुमती मिळाली. खरं तर हा 42 मीटरचा रस्ता आहे आणि हा कोकणाला जाणारा तळकोट हा चौथा मार्ग असल्यामुळे एक भाग्यरेष आपल्या दृष्टिकोनातून अतिशय घेऊन आलेलं असं मी निश्चित सांगेन. त्यावेळी अंतुले साहेबांचं ते स्वप्न होतं, कदाचित त्यावेळी पूर्ण झालं असतं तर अधिक जलदगतीने आपले दोन्ही तालुके डेव्हलप झाले असते असं सगळ्यांचंच किंवा माझं मत निश्चित आहे. आणि म्हणून हा रस्ता येत असताना खऱ्या अर्थाने या ठिकाणी उद्योग आले पाहिजे, ही आपली सगळ्यांची भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी सन्माननीय खासदार आपले सगळे मार्गदर्शक तटकरे साहेब आज केंद्रातल्या सत्तेमध्ये असल्यामुळे आपल्या सगळ्यांची अपेक्षा अशा निश्चित आहे की मुरुडच्या डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी
मोठे उद्योग आले पाहिजे की जेणेकरून या ठिकाणचे माझे कार्यकर्ते असतील किंवा आपले सगळे कार्यकर्ते असतील यांना याच ठिकाणी हाताला काम मिळेल. आज दिघीपूरचा प्रश्न आपल्यासमोर निश्चित आहे. खऱ्या अर्थाने त्याला आत्ता कालच साहेबांनी सांगितलं की केंद्राने त्याला विशेष बाब तरतूद किंवा मान्यता दिली असल्यामुळे अति जलद गतीने थांबलेला हा प्रोजेक्ट जलद गतीने होईल अशी आशा निश्चित आपल्याकडे आहे. आणि म्हणून साहेबांना आपण सांगूया की साहेब आपण केंद्राच्या सत्तेमध्ये आहात आणि विशेषतः मुरुडमध्ये एखादा मोठा उद्योग या ठिकाणी आला पाहिजे अशी आमची आपल्याला विनम्र विनंती निश्चित आहे आणि ते आपण कराल अशी आमची खात्री निश्चित आहे. पण पर्यटनाला खऱ्या अर्थाने बढावा देण्यासाठी समुद्रकिनारीचं सुशोभीकरण करणं ही काळाची गरज आहे. जे पर्यटन देशातनं राज्यातनं किंवा जिल्ह्यातनं आपल्याकडे या ठिकाणी येतात विशेषतः समुद्राचा आनंद घ्यायला येतात त्याला सुखसुविधा असल्या पाहिजेत आणि म्हणून आपण सगळेच जण त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला निधी प्राप्त होऊन हा असणारा आपला समुद्रकिनारा पर्यटकांसाठी सज्ज होईल असं मला निश्चित या ठिकाणी वाटतं. साहेबांच्या सूचनेप्रमाणे ज्या ज्या विभागामध्ये महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत त्याला खऱ्या अर्थाने मान्यता देण्यासाठी प्रयत्न तर निश्चित आपण सगळेजण करतो. आणि म्हणून मुरुडच्या जनतेला जेवढं देता आलं तेवढं सर प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केला. लगभग 287 कोटीहून अधिक निधी या शहराला दिला आहे आणि ग्रामीण भागाला लगभग 10,000 कोटीहून अधिक निधी मी प्रामाणिकपणे दिला आहे. त्याच्यात नॅशनल रोड पण असतील बाकी अनेक मोठ्या योजना पण असतील. पण ग्रामीण भाग मला वाटते 24 पंचायती आपल्या या मुरुड तालुक्यामध्ये आहेत आणि आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या 24 पंचायत देखील अतिशय सुंदररित्या नियोजनबद्ध कार्यक्रमातनं आपल्या सूचनेप्रमाणे त्याचा विकास निश्चित होईल हे वचन आज या ठिकाणी निश्चित देतो. खरं तर ही निवडणूक माझ्यापेक्षा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची निश्चित आहे. विरोधकांमध्ये खूप चर्चा असते राज्य लेवलला देशभरात की महाराष्ट्राचं काय होणार, महायुती की महाआघाडी. ही चर्चा नेहमीच आपण मीडियाच्या माध्यमातून सगळं बघत असतो आणि मग आपल्या मनात तो विचार करतो नक्की काय होणार आहे. पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री आपले नेते अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सगळं सहकार्य आमच्या आदित्यताई मंत्री आहेत यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्वांगीण विकास जो केला तो लोकांना निश्चित भावला आहे. शेवटच्या मतदारापर्यंत अनेक योजना, सगळ्या योजना सांगत नाही मी कारण खूप वेळा साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे. या अनेक योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून खरं केलं आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ही सभा दिशादर्शक असं मी निश्चित सांगेन. आणि खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लोकांना भावली निश्चित. विशेषतः माझ्या भगिनींना, खरं तर माझ्या भगिनींना मदतीचा हात घेऊन येणारी योजना आहे. 1500 रुपये कदाचित विरोधकासाठी काही नसतील पण त्यांच्यासाठी ते 15,000हून जास्त असतील असं मला निश्चित वाटतं. आणि म्हणून ती योजनेच्या माध्यमातून प्रत्येक माझ्या माता भगिनी चर्चा आहे की या वेळेला काही झालं तरी चालेल पण महायुतीला ज्या ज्या ठिकाणी उमेदवार असेल त्या त्या ठिकाणी आपण निवडून देण्यासाठी आपल्या घरातल्या पुरुष मंडळीला, आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगायचं आहे की येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये मग कधी धनुष्यबाण असेल, कधी घड्याळ असेल, कधी कमळ असेल, त्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या निवडणुका आहेत जिथे आपल्या सगळ्या ताईमाई आहेत त्या निश्चित यावेळेला प्रयत्न करतील. आणि म्हणून विरोधक आता काही चर्चा करायला लागलेत आणि मग सांगतात की 1500चे 3,000 रुपये करू. खरं आहे, ज्यावेळेला आपला हात होतो त्याला देण्याची दानत आपल्याला झाली नाही आहे. पण खऱ्या अर्थाने महायुतीच्या माध्यमातून माझ्या माय भगिनींना तो मदतीचा हात दिला आहे आणि खऱ्या अर्थाने तो मतदारांच्या शेवटच्या जवळ पोहोचेल असं मला निश्चित वाटतं. आणि म्हणून येणारी निवडणूक ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. निश्चित महाराष्ट्र राज्यामध्ये पुनश्च महायुतीचं सरकार येईल हा आपल्या सगळ्यांना आशीर्वाद निश्चित आहे. कारण एकंदर जे वातावरण आत्ता 15 दिवसामध्ये तयार झाले ते महाआघाडीच्या सर्वच लोकांना विचार करण्याजोगी असल्यामुळे आपला विजय निश्चित आहे. आणि म्हणून जे प्रेम माझ्यावरती 2019ला आपण केलं ते 2024ला आपण मतदाररूपी आशीर्वादाने करावं म्हणून आजची ही जाहीर सभा ही दिशादर्शक असं निश्चित सांगेन. विरोधकांबद्दल बोलण्यासारखं तसं काय उरलेलं नाही आहे
कारण मी नेहमी सांगतो साहेब की माझी लढाई माझ्याशीच आहे. कारण मला 2019ला 34,000 आपण निवडून दिलं, साहेबांना 38,000 दिलं, तर 34च्या डबल मला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. कारण प्रत्येक कामामध्ये मी खऱ्या अर्थाने झोकून दिले, कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. कुठेही आमदाराचा आवेश मी आणून दिला नाही आहे. थोडंसं कपड्यांचं बदल झाला हे निश्चित आहे. कारण 2019ला मला वाटते पॅन्ट शर्टच माझ्याकडे होतं, पण काही कार्यकर्त्यांच्या सूचना पण मी बदल केला. कारण तो राजकारणामध्ये करावा लागतो असं माझं मत आहे. कारण शेवटी चेहरा हा महत्त्वाचा आहे की दिसणं महत्त्वाचं असं एकंदर सगळ्यांचं मत आहे. आणि मग मुरुडचे सगळे आमचे नेतेगण सांगायचे थोडंसं शेट बदलूया, संदीपभाई तर जास्त आग्रह करायचे आणि त्यातून बदललेला महेंद्र आहे. पण बाकी काय मी बदललेलं नाही आहे. जो आहे तो महेंद्र कायम तसाच आहे, पुढेही तसाच राहणार, त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाही हा शब्द या ठिकाणी निश्चित देतो. खरं तर शेका पक्षाविषयी आज काय बोलण्यासारखं नाही आहे, पण खरं शर्मेची बाब निश्चित आहे त्यांच्या दृष्टीने की जयंत पाटलांनी एका मंचावरून भाष्य केलं होतं की मी मरीन पण काँग्रेसची पायरी चढणार, म्हणजे काँग्रेस भवनची पायरी चढणार नाही आहे. दुर्दैवाने आपल्या सगळ्या वातावरणाने परवा त्या महाशयांना काँग्रेसचे 1 नाही 2 नाही 3 नाही 4 पायऱ्या चढाव्या लागल्या. हे आपण त्रिवार सत्य बघितलं. आणि उमेदवार देताना तर त्यांनी गंमतच केली आहे सगळी की नवीन चेहरा दिला आहे. कदाचित भावला तर भावला, कारण मी त्यांच्या भावाला मागच्या 2019ला पराभूत केलं. साहेबांच्या कृपा आशीर्वादाने जयंत पाटलाच्या मुलाला म्हणजे नुपालला मी पराभूत केलं. आत्ता पुन्हा साहेबांच्या आशीर्वादाने त्यांनी जी उमेदवार उभी केली आहे चित्रा पाटील, तिलाही पराभूत करणार चांगल्या मताने. हे त्रिवार सत्य आहे. कारण आज त्यांच्याकडे कुठलं कार्ड खेळण्यासारखं नाही आहे. आणि ज्याने आयुष्यभर लोकांची घरं फोडली, संसार उद्ध्वस्त केले, अनेकांना रस्त्यावरून सोडले, एची देही एची डोळा, त्यांचं घर फुटेल आपल्याला बघायला मिळाले. हे परमेश्वराची देण असं मी निश्चित सांगेल. जे पेरलं ते उगवतं आपल्या भाषेमध्ये. आपण शेतकऱ्याची मुलं आहोत आणि म्हणून लढाई माझ्याशी आहे. आणि म्हणून मोहिते साहेबांनी मग सांगितलं एक दादा अण्णा आपल्या बॅटरी घेऊन शोधतात मतदार कुठे आहेत ते. असं होत नाही आहे. कारण शेवटी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी लोकांमध्ये जाऊन ते करावं लागतो. अचानक झोपेत उठून दिवाळ स्वप्न बघायची आणि मी झालो पंतप्रधान असं कधी होत नाही आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज मंचावर तटकरे साहेब आहेत, राजकीय गेमर आहेत, कधीही गेम करू शकतात. त्यामुळे कुठेही चिंता करायचं कारण नाही आहे. आणि मी बिनधास्त आहे. कारण पहिल्या निवडणुकीमध्ये मोहिते साहेबांनी सांगितलं तेव्हा आमची सगळ्यांचीच फारकत होती. त्यामुळे मोहिते साहेब कदाचित माझ्याबरोबर असते आणि साहेबांनी तर उमेद दिली नसती तर त्याची गोळाबेरीज मी करून त्यावेळेस आमदार झालो असतो. आणि ह्यांना मिळाली 3-3.5 मतं, भारतीय जनता पार्टीला त्यावेळी मिळाली 6,500 मतं आणि मी 16,000नी पडलो. कदाचित त्या डबल याने मी काठावरती आलो असतो. पण 2014ची निवडणूक हारल्यानंतर मी खऱ्या अर्थाने निश्चय केला की 2019ची निवडणूक मी जिंकणार. आणि म्हणून ईर्षेने कामाला लागलो. लोकांनी स्वीकारलं. एकास एक 2,4 करत आज एवढाच जनसमुदाय माझ्यासमोर आहे. आणि खऱ्या अर्थाने जे प्रेम तुम्ही मला दिलं आहे मुरुडच्या जनतेने ते अपार आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशाही वातावरणामध्ये साहेबांना जे मताधिक्य माझ्या मतदारसंघाने दिलं आहे ते खऱ्या अर्थाने दिशादर्शक आहे. आणि आपल्या जनतेच्या कृपा आशीर्वादाने जो साहेबांना मी शब्द दिला होता त्याच्यापेक्षा दुप्पट मताधिक्य या मतदारसंघाने दिलं. आणि म्हणून त्याच्या तिप्पट मला मिळावं अशी अपेक्षा आहे. कारण साहेबांनी काल देखील चरण्याची सभा त्यांच्या मार्गदर्शनात आपण घेतली. खूप छान त्या ठिकाणी नेतेगण किंवा कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले होते. साहेबांनी आपल्या परीचा आदेश दिला. आजही त्यांचा आदेश आपल्याला ऐकायचा आहे. म्हणून अतिशय सुंदररित्या आयोजन केल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो. किंबहुना मंचावरील सर्व युतीच्या महानेत्यांचा क्षमा मागतो मी, कारण सगळ्यांची नावं घेऊ शकलो नाही. कारण मग साहेबांनी सांगितलं की जास्त साहेबांचं मनोगत ऐकायचं आहे. म्हणून साहेब आपल्या आदेशाप्रमाणे जी सेवा करता आली जनतेची प्रामाणिक केली. पुनश्च आमदार म्हणून, कारण या मतदारसंघाचा इतिहास आहे शेतकरी कामगार पक्षाव्यतिरिक्त कुठलाही पक्षाचा दुसऱ्यांदा आमदार झाला नाही आहे. तो रेकॉर्ड देखील माझ्या नावावर निश्चित येणार आहे. आणि म्हणून 2024ची निवडणूक ही तुम्हा आम्हासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून 20 तारखेच्या होऊ घातलेल्या मतदान दिवशी आपण सगळ्यांनीच जसं प्रेम माझ्यावरती 2019ला केलं त्याच्यापेक्षा दुप्पटीने किंवा तिपटीने खऱ्याने आपल्या सगळ्या मित्रपरिवारांना नातेवाईकांना जे जे आपल्याला जमेल त्या पद्धतीने 2 नंबर माझं नाव आहे त्याच्यासमोरचं धनुष्यबाण हे सगळ्यांच्या मनामनात आहे. त्याच्यासमोरचं बटन दाबून मला खूप मोठ्या फरकाने निवडून द्या आणि आपली सेवा करण्याची संधी द्या एवढंच आज या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आयोजकांना आणि सर्व उपस्थित नेत्यांचे मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो.
आणि मुरुडच्या जनतेला पुन्हा मनापासून मानाचा मुजरा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेठ. आपले सर्वांचे नेते आदरणीय तटकरे साहेब आहेत पॉवरफुल. आपले सर्वांचे नेते आदरणीय तटकरे साहेब आहेत पॉवरफुल, म्हणून या विधानसभेत सर्वांची करणार आहेत बत्तीगुल. आणि आता आपल्यासमोर येत आहेत सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे, कोकणचे भाग्यविधाते. यांना आपण सगळ्यांनी श्रवण करूया. वीस तारखेला होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचे दमदार लोकप्रिय कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ दळवी, माझे ज्येष्ठ सहकारी श्रीयुत अतिकभाई खतीब, मनोजप्पा, आवर्जून उपस्थित असलेले मतदारसंघाचे अध्यक्ष अमित नाईक, हर्षल पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा खेणी, अतिशय व्यवस्थित रीतीने ज्यांनी आज जनतेच्या न्यायालयामध्ये युक्तिवाद केला ते आमचे सहकारी ॲडव्होकेट महेशजी मोहिते, माझे ज्येष्ठ सहकारी हिराचंदजी तांबे, मंगेशभाई दांडेकर, आमच्या स्मितादिदी खेडेकर, आमच्या माई, सर्वच सन्माननीय महायुतीचं व्यासपीठ, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम मुरुडवासीय नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये तुम्ही या ठिकाणी जमला त्याच्याबद्दल आपले सुरुवातीलाच मनापासून मी आभारी मानतो आणि स्वागतही करतो. चार पाच दिवस अगोदर प्रचंड पद्धतीचा प्रखर उन्हाळा होता आणि महेंद्र शेठ आज तुमच्या प्रचाराच्या निमित्ताने हा जरी पंखा जरी लावला नाही तरी वातावरणामध्ये आलेली शिथिलता कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जोश निर्माण करणारे आहेच, पण या थंडीच्या वातावरणामध्ये उबदार शाल पांघरत पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने तुम्हाला विधानसभेवरती पाठवण्यासाठी सारेजण सज्ज झालेले त्याच्या माझ्या मनामध्ये काही शंका नाही. राजकारणामध्ये स्थित्यंतर अनेक वेळा होत असतात. काल त्यांनी मला बॅच दिला होता, आज बॅच द्यायला विसरले. काल बॅच होता धनुष्यबाणाचा वकील साहेब, आज ते विसरले. आतिकबाई तो बॅच मी पहिल्यांदा लोकांना दाखवला काल सणेरा भागातल्या जनतेला. हा छोटा आहे, कालचा गोल आहे. आणि मी सांगितलं की ज्या धनुष्यबाणाच्या विरोधात माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या सगळ्या राजकीय लढ्याच्या चिन्हाच्या विरोधामध्ये झाल्या, पण राजकारणातला फेरबदल हा राज्याच्या सत्तेच्यासाठी नसतो, तो समाजकारणासाठी असतो. तो विचार मनामध्ये ठेवत ज्यावेळेला मी एनडीएमध्ये सहभागी झालो, राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी झालो, आज आयुष्यात पहिल्यांदाच धनुष्यबाणाच्या चिन्हावरती मतदान करा असं सांगण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी या सगळ्या मतदारांनी, शिवसेनेचे मतदार असतील, भारतीय जनता पक्षाचे कमळाचे मतदार असतील, या साऱ्यांनीच आशीर्वादरूपी ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी केली आणि 18व्या लोकसभेमध्ये संसदेमध्ये जाण्याची अतिशय उत्तम पद्धतीची संधी तुम्ही त्यावेळेला दिली. देशामध्ये त्यावेळेला वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. 18व्या लोकसभेला ज्यावेळेला देश समोर गेला त्यावेळेला देशामध्ये एक वेगळं वातावरण इंडिया आघाडीने जाणीवपूर्वक तयार केलं. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. खंडप्राय असलेल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर अनेक धर्मीय लोक या देशामध्ये राहतात. न मोजता येणार इतक्या भाषा या देशामध्ये आहेत. या सर्व समाजाला, सर्व धर्मियांना एकसंघपणाने कशा पद्धतीने पुढे चालवतील असा विचार त्या कालावधीमधल्या सत्ताधीशांना आणला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन झाली. त्यांनी जगभराच्या राष्ट्रांचा अभ्यास केला आणि तुमच्याने माझ्या देशाला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली. ज्या संसदीय प्रणाली व्यवस्थेमध्ये जगातल्या श्रीमंतांच्या यादीमध्ये गणलेल्या गौतम अदानी आणि मुकेश अंबानीच्या मताचं मूल्य जेवढं आहे तेवढंच माझ्या मुरुड शहरातल्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या माणसाच्या मताचं मूल्यसुद्धा समान ठेवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आहे देशामध्ये.
आणि म्हणूनच या लोकसभेच्या निवडणुकीला एक वातावरण निर्माण करण्यात आलं की पुन्हा एकदा जर काय भारतीय जनता पक्षाप्रणित एनडीएचं सरकार त्या ठिकाणी येईल आलं तर या देशातील संविधान संपुष्टात येईल. आम्ही सतत सांगत आलो, मोदी साहेबांपासून तर माझ्यापर्यंत असलेल्या उमेदवारांच्या पर्यंत आम्ही सर्वजण घसा ओढून सांगत होतो, चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातील संविधान हे कधी बदललं जाणार नाही. पृथ्वी तलाचं अस्तित्व असेपर्यंत या देशातलं संविधान शाश्वत त्या ठिकाणी राहील. तो लोकांच्या मनामध्ये इतकं खोलवर रुजवण्यामध्ये हे संबंध इंडिया आघाडीचे किंवा आजच्या महाविकास आघाडीचे नेते इतके यशस्वी झाले की त्याच्यातून आम्ही जनतेला बाहेर काढण्यामध्ये फारसं यश मिळालं नाही. पण देशातल्या जनतेने एक बहुमत दिलं पुन्हा एकदा. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं इंडियाचं सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित झालं. मलाही 2019 सालामध्ये तुम्ही संसदेवरती निवडून दिलं होतं. 5 वर्षे विरोधी पक्षाच्या वाक्यावरती मला पक्षाची संधी मिळाली. गोष्टा देणं, ओरडणं, सभात्याग करणं याच्याखेरीज 5 वर्षामध्ये उल्लेखनीय काम करता आलं नाही. संसदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये काम करत आलो, पण काम करत राहणं हाच माझा धर्म आहे आणि हाच माझा विचार आहे आणि हाच माझा समाज आयुष्यभराचा आहे. पण इंडिया आघाडीमध्ये एनडीएमध्ये सहभागी झालो. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला विचार दिला की बहुजन समाजाचा व्यापक ही तुम्हाला साधायचा असेल तर तुमचा सत्तेमधला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे. होय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्याची कल्पना दिली. केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकार त्यांनी त्या ठिकाणी नक्की करून दिले घटनेमध्ये. केंद्राने करायच्या उपाययोजना, राज्यांनी करायच्या उपाययोजना आणि दोघांनी संयुक्तपणाने करायच्या उपाययोजना. देशामध्ये आज भारतीय जनता पक्षाप्रणित एनडीएचं सरकार असेल तर महाराष्ट्राचं सरकार सुद्धा त्या विचाराचं असलं तर या महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्याची ताकद आणि शक्ती मिळू शकते आहे. याच विचारधारेतून आम्ही सत्तेमध्ये त्या ठिकाणी आहोत. सत्ता हे उपभोगण्याचं साधन असू शकत नाही. सत्ता हे जनतेचं सेवा करण्याचं प्रभावीपणाचं साधन आहे. आणि म्हणत या व्यासपीठावरती माझे असंख्य जुने सहकारी बसलेत. ज्या वेळेला या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, स्वप्नाती मनामध्ये मी कधी आणलं नव्हतं की मला लोकसभेची निवडणूक लढायचं आहे. पण माझ्या या जंजिरा मुरुडच्या शहरासाठी ज्या ज्या काही गोष्टी करण्याची तत्परता त्या कालावधीमध्ये दाखवली त्या सर्वच गोष्टी करण्याच्या दृष्टीतून मला पावलं त्या ठिकाणी उचलतात. महेंद्र शेठ बोलून गेलात तुम्ही चुकून. तुम्ही म्हणालात की कोण सत्तेवरती नव्हतं म्हणून मला काम करता. आपली माणसं सत्तेवरती असलीच पाहिजे. प्रशासक हा शासकीय अधिकार आहे, पण स्थानिक स्वराज्य संस्था ती आता आपलीच येईल. मला अशी अपेक्षा की पुढे आपण असंच व्यासपीठावरती एकत्रित असू. दुधा भाव अजिबात दाखवू नका. हे ऐसा देखो, इधर देखो, इधर उधर मत देखो, मेरे तरफ देखो, आग से आग लगाओ, आग से आग मिलो. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सर्वांगीण पैचा विचार त्या ठिकाणी करता येतो. कारण या शहरातल्या गरजा काय आहेत, या शहरातल्या उद्याच्या भवितव्यातल्या भावना काय आहेत त्याचं प्रतिबिंब सर्वांच्या मार्फत आपण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फरक त्या ठिकाणी होऊ शकतो. आज मला आनंद वाटतोय की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार एकनाथरावजी, देवेंद्रजी, अजितदादाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अनेक वेळेला टीका टिप्पणी केली जाते आणि प्रामुख्याने महाविकास आघाडीचे नेते तर सातत्याने या संदर्भामध्ये बोलतात. अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते सुद्धा या संदर्भामध्ये सातत्याने आमच्यावरती टीका टिप्पणी करत आले की आमचा सत्तेतला सहभाग हा कुठल्या विचारधारावरती आधारित आहे. होय, 2019 सालामध्ये महेशमध्ये तुम्ही सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे. 2019 सालामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढले. स्पष्टपणाचा कौल त्या कालावधीमध्ये मिळाला. भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरती 105 जागा आणि त्यांचे मित्र पक्ष 10 असतील आमदार. शिवसेनेचे एकत्रित जागा 56 आणि त्यांचे मित्र पक्ष असतील 5. पण दोघांची जरी कमळ आणि धनुष्यबाणाची बेरीज केली तरी 161 होत होती. स्पष्टपणाचं बहुमत राज्यामध्ये युतीच्या सरकारला त्यावेळेला मिळालेलं होतं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षाच्या बाकावरती बसण्याचा कौल जनतेने स्पष्टपणाने दिला होता. राजकारणामध्ये काही घडामोडी घडतात. मुख्यमंत्री पदावरचा वाद त्या कालावधीमध्ये निर्माण झाला. का झाला, कसा झाला याचा तपशील मला माहिती आहे, पण त्याचं विश्लेषण करण्याची याची वेळ नाही. पण आम्हाला कधी वाटलं नव्हतं की ज्या सोनिया गांधींच्यावरती प्रचंड टीका सामना वर्तमानपत्रातून केली गेली, अनेक वेळेला उद्धवजींनी सोनिया गांधींच्यावरती प्रहार दिले गेले, त्यावेळेला सोनिया गांधी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या नेतृत्वाखालच्या, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सहभागी होईल असं या राज्यातल्या जनतेला कधी वाटलं नव्हतं. एकदाच घडलं. 1980 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची एकही उमेदवार महाराष्ट्रामध्ये उभा केला नाही. ते केवळ बॅरिस्टर अंतुले साहेबांची आणि त्यांची अत्यंत घनिष्ठ मैत्री होती. म्हणूनच त्यावेळेला एक धाडस एका पक्षाच्या नेतृत्वाने त्या कालावधीमध्ये दाखवलं. त्यानंतर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळे कंगोरे निर्माण झाले.
पण 19 सालामध्ये आपण पाहिलं त्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेला सत्तेवरती आलं. ते नैसर्गिक होतं का आणखीन काय होतं त्याच्याबद्दलचं भाष्य करण्याची आजची वेळ नाही. परंतु सत्तेचा सारीपाट्यावरचे वेगवेगळे डाव त्यावेळेला खेळत असतानाच अनेक वेळेला राजकीय तडजोडी त्या ठिकाणी होत असतात. अनेक वेळेला टीका टिप्पणी होती आमच्यावरती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा अर्थाने भारतीय जनता पक्षावरती जाऊ शकला? जर काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर गेला याच्याबद्दलचं जर काय कोणाच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण होत असेल तर 19 सालामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुद्धा कसा सहभागी झाला असे प्रश्न निर्माण होत असतात. आज या राज्याला स्थिरतेची आवश्यकता आहे. देशामध्ये ज्या वेळेला एक काय असं होतं की एक कली काँग्रेस पक्षाचं सरकार या देशामध्ये सतत राहिलं होतं. एक अपवाद झाला की ज्या वेळेला आणीबाणीच्या कालावधीमध्ये या देशाच्या जनतेने पूर्णपणाचा एक संताप व्यक्त केला. आणि म्हणूनच मी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं संविधान आपलं मजबूत करून दिलेलं आहे की 77 सालच्या निवडणुकीमध्ये इंदिराजींचाही पराजय झाला आणि संजय गांधींचाही पराजय झाला आणि देशामध्ये जनता पक्ष एकत्रित सत्तेवरती आला. पण त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालच्या जनता पक्षात सर्व राजकीय पक्ष विलीन झालेले होते. आघाडीचं राजकारण नव्हतं, एका पक्षाचं राजकारण होतं. पण पुन्हा एकदा या देशातल्या जनतेने इंदिरा गांधींना सत्तेवरती 1980 सालामध्ये आणलं आणि त्याच्यातून सुद्धा एकतरीची वाटचाल झालेली पाहायला मिळाली. पण 1989 सालापासून ते आजपर्यंत या देशामध्ये आघाडीची सरकार आहे. तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकेकाळी स्पष्टपणाचं काँग्रेसचं बहुमत असलेली सरकार आपण 1960 सालापासून पाहिली. 1 मे 1960 साली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा मंगल कलश शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती स्वीकारला. तिथपासून सलग काँग्रेस पक्षाची सत्ता या महाराष्ट्राने अनुभवली. पण 95 सालामध्ये राज्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार त्यावेळेला आलं. त्यावेळेपासून आजही राज्याच्या राजकारणामध्ये आघाडीचं किंवा युतीचं राजकारण त्या ठिकाणी आम्ही सहभागी झालो. आज मला समाधान वाटतं की या घेतलेल्या निर्णयाचं फलित पाहायला मिळतं. वेगवेगळ्या योजना या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी राबवल्या जाऊ शकत आहेत. असंख्य माझ्या मुस्लिम समाजातल्या भगिनींनी आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला. शेवटी ज्या कालातल्या या योजना ज्या पद्धतीने या राज्याच्या महायुतीच्या सरकारने देण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये पुढाकार सर्वच तिन्ही पक्षाच्या नेतेमंडळींनी घेतला, लाडकी बहीण नावाची योजना आणली आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 2,30,00,000 महिलांच्या खात्यात थेटपणाने आज 7,500 रुपये जमा झाले. अनेक वेळा टीका टिप्पणी केली जाते आणि अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला जातो आहे. आज मी सवाल विचारतो या विरोधकांना की या योजनेचा फायदा सर्व धर्मीय महिला भगिनींना त्या ठिकाणी मिळाला. कधी असं कोणी नजरेसमोर ठेवलं नाही की हा या धर्माचा, हा या धर्माचा, हा या समाजाचा, हा या समाजाचा. कारण आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता जपणारे कार्यकर्ते आहोत. त्या सिद्धांतावरती वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्याच्यातून सर्वांनाच एक ताकद आणि शक्ती मिळण्याचा प्रयत्न आज या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो. 3 गॅस सिलेंडर मोफत, महिलांना 50% ST मध्ये प्रवास करण्याचं मोफत सवलत, 8 लाख रुपयापर्यंत आर्थिक उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक कुटुंब कुठल्याही धर्माचा असेल तर त्यांना त्यांच्या मुलींचं उच्च शिक्षण, डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, पायलट व्हायचं असेल, आर्किटेक्ट व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल तर त्याचा सगळा खर्च आता महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करणार. ही ज्यावेळेला लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेला विरोधकांनी टीका टिप्पणी केली. आज माझं आव्हान आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना, त्यांनी त्यावेळेला टीका टिप्पणी केली की ही योजना फलितच होणार नाही आणि ही योजना ज्या दिवशी होईल त्याला महाराष्ट्र आर्थिक डबघाईस येईल. होय, मला सेवादांच्या जनतेने 2009 सालामध्ये निर्वाचित केलं. त्यावेळेला या राज्याचा 50वा अर्थसंकल्प मी मांडला. माझ्या नशिबी लिहिलं होतं की राज्याचा अर्थसंकल्प मी 50वा मांडावा. त्याच वेळेला मुरुडच्या अंजुमन इस्लामी संस्था 100 वर्षापूर्वी स्थापन झाले, त्याला 50 लाख रुपये देण्याचं भाग्य मला मिळालं. ते 14-15 वर्षापूर्वी त्या कालावधीमध्ये माझ्यासाठी सांगण्याचा काय प्रयत्न आहे की मी अर्थसंकल्प मांडलाय, आम्हाला अर्थव्यवस्था काहीतरी कळतं. पण त्याला आभास निर्माण केला महाविकास आघाडीच्या नेत्याने की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जर काय त्या ठिकाणी अंमलामध्ये आली तर राज्य डबघाईस येईल, राज्य कर्जबाजारी त्या ठिकाणी होईल. काही हस्तकांना हाताशी धरण्यात आलं. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. महाराष्ट्रातल्या तमाम माऊलींच्या स्वाभिमानाच्यासाठी केले गेलेल्या योजनांच्या वरती न्यायालयाच्या माध्यमातून स्थगिती आणण्याचं जाणीवपूर्वक सामाजिक पाप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या कालावधीमध्ये केलं. उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली आणि ज्या वेळेला पुन्हा एकदा सुरुवात झाली त्यावेळेला सांगितलं की खात्यात पैसे जमा झाले तर लगेच काढून घ्या कारण कोणतरी काढेल. किती लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.
स्वतःला नेते म्हणतात. अनेक महाविकास आघाडीमध्ये आज महिलांचं नेतृत्व करणारे नेते आहेत. त्यांनी तर अनेक वेळेला असं सांगितलं की 1500 रुपयामध्ये तुम्ही महिलांना काय त्यांना विकत घेतात की काय. महाराष्ट्रातल्या कष्टकरी असलेल्या महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मार्फत त्या ठिकाणी होतो आहे. याचा निषेध माझ्यासारखा कार्यकर्ता त्यानिमित्ताने करतो आहे. आणि खऱ्या अर्थाने आज मला सांगायला पाहिजे की रक्षाबंधनाचा दिवस आणि भाऊबीजेचा दिवस आपल्या जसं ईद आहे तसं आज हिंदू धर्मामध्ये बहीण भावाचं पवित्र नातं अतूट बंधनाचं कसं असतं त्याच्यासाठी 2 दिवस 365 दिवसापैकी आहेत. त्यातला पहिला दिवस नारळी पौर्णिमेचा दिवस, ज्याला माझा तमाम कोळी बांधव दर्यामध्ये जातो, नारळ अर्पण करतो. त्या दिवशी रक्षाबंधनाचा पवित्र दिवस असतो. त्या रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी 2 दिवस अगोदर तुमची लेख असलेल्या आदितीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशांनी 3000 रुपये माझ्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये जमा केले. आणि रक्षाबंधन करणाऱ्या महिला भगिनींना खऱ्या अर्थाने ओवाळणी या 3 भावांनी त्यावेळेला दिलं. दुसरा पवित्र दिवस भाऊबीजेचा येतो आणि भाऊबीजेच्या 4 दिवस अगोदरच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे त्या ठिकाणी जमा झाले आणि आज 7500 रुपये प्रत्येक माझ्या महामाऊलींच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा झाले. टीका टिप्पणी करताना जरासुद्धा भान राहिलं नाही. इतक्या प्रचंड शब्दामध्ये टीका टिप्पणी केली गेली. आणि परवाच्या दिवशी महेश मोहिते साहेब, विलास नाईक साहेब, तुम्ही वकील आहात. या महाविकास आघाडीचा ज्यावेळेला जाहीरनामा प्रसिद्ध झाला, राहुल गांधी आलते, मल्लिकार्जुन खरगे होते, उद्धव ठाकरे होते, शरद पवार साहेब होते, त्यावेळेला त्यांनी त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की आमचं सरकार आल्यावर महालक्ष्मी योजना आम्ही आणू आणि आम्ही 3000 रुपये देऊ. जी योजना आणल्यावर महाराष्ट्र कर्जबाजारी होणार होता, ती योजना आता तुम्ही सत्तेवरती आल्यावर 3000 रुपये देणार. म्हणजे ते खोटं होतं का आताचं खरं आहे. महाराष्ट्रातली जनता ही अत्यंत प्रगल्भ आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्णपणाचं ज्ञान त्या ठिकाणी आहे की महायुतीच्या सरकारने सुरू केलेली योजना आम्ही वचननाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की या महाराष्ट्रातला 23 तारखेला खाऊन अलिबागचा आमदार महेंद्र दळवी असा दिसेल, तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेला ज्यावेळेला सरकारमधून डिसेंबरचं अधिवेशन येईल त्यावेळेला ही योजनेमध्ये 1500 वरून 2100 रुपयापर्यंत करण्याचं अभिवचन महायुतीच्या सर्वंकष नेत्यांनी त्या ठिकाणी दिले आहे. महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मायमाऊलींचा विश्वास या 3 भावांच्या वरती आहे. ज्याने विरोध केला त्यांच्यावरती बिलकुल असंच काही कारण नाही. ते मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगा. टीका टिप्पणी जरूर व्हावी, सिद्धांतावरती विचाराच्या अधीन त्या ठिकाणी व्हावी, पण टीका टिप्पणी करत असताना सर्वंकष पैकीचं विचारधारा बाजूला थांबत व्यक्तिगत विचारधाऱ्यावरती ज्यावेळेला टीका टिप्पणी केली जाते त्यावेळेला जनतेला ते आवडत नाही. खरं आहे की लोकसभेच्या निवडणुकीला वातावरण सगळं वेगळं होतं, परंतु आता महाराष्ट्राचं वातावरण बदललं आहे. लाडकी बहीण योजना संबंध महाराष्ट्रामध्ये लागू झाली. शेतकऱ्यांच्यासाठी 14,000 रुपयाची शेती पंपाची वीज माफी राज्य सरकारने दिली. निर्यातीच्या धोरणामध्ये आम्ही सर्वांनी जाऊन दिल्लीला नरेंद्र मोदी साहेबांनी अमित भाईंना साकडं घातलं की कांदा उत्पादक शेतकरी असेल किंवा कोणी कृषी मालाचं उत्पादन करणारा शेतकरी असेल, निर्यात बंदी याच्या पुढे केली जावी आणि आयाताचं धोरण अशा पद्धतीने केलं जावं इम्पोर्टचं की ज्याच्यातून माझ्या या देशातल्या कष्टकरी असलेल्या बळीराजाच्या त्यांनी उत्पादित केलेल्या धान्यमालाला योग्य तो त्या ठिकाणी भाव मिळेल. ही कल्पनासुद्धा भारत सरकारने त्या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने उचलून धरली. त्यामुळे आज कांद्याचे दर वाढले, शेतकऱ्यांना मिळायला लागले, सोयाबीनचे दर वाढले, किमान आधारभूत किंमत त्या ठिकाणी केली गेली. भाताचा दर आज किमान आधारभूत किमतीवरती राज्य आणि भारत सरकार त्या ठिकाणी खरेदी करत आहे. आणि आपलं सरकार आपलं होय महायुतीचं सरकार प्रत्येक क्विंटल मागे 1500 रुपयाचं बोनस देत आहे. हा निर्णय केवळ या सरकारच्या माध्यमातून होऊ शकला, बाकी कोणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ शकत नाही. अशा वेळेला एक विश्वासार्थाची कल्पना घेऊन या निवडणुकीला तुम्हाला आणि मला सामोरं त्या ठिकाणी आहे. महेंद्र दळवींच्या कामाचा आलेख त्यांनी केला. या शहरामध्ये त्यांनी दिलेल्या योजनांचा सुद्धा आलेख केला. गेल्या 31 डिसेंबरला मुरुड महोत्सवाच्या निमित्ताने मला बोलवलं होतं. त्याला मी त्यांना सल्ला दिला वडिलकीच्या नात्याने, तुम्हाला प्रचंड प्रमाणाचा निधी एकनाथराव शिंदे साहेबांच्या मार्फत मिळतोय, तुम्हाला इतर कुठल्याही ठिकाणी वापरत असेल तर तुमचा अधिकार आहे. पण ज्या कारणामुळे 2019 सालामध्ये तुम्ही विधानसभेवरती निवडून आलात तो म्हणजे शाळा ते मुरुडचा रस्ता, त्या रस्त्याची झालेली दुर्दशा लक्षामध्ये घेत कोणाला तरी त्यावेळेला पराभूत केलं गेलं आणि तुमच्या गळ्यामध्ये विजयाची माळ टाकली गेली. आता तुमची कसोटी आहे. मी त्यांना नांदगावला कार्यक्रम होता का कुठं कार्यक्रम होता, मुरुडला, इथे
नाही नाही नांदगाव नंतर ते भूमिपूजनाला आलो. हे बेलोसेना काय काय वेळेला विसरतात. त्यांच्यावरती पण मी येणार आहे, पण थोड्या वेळाने येणार, आता लगेच नाही येणार. अरे बोललं पाहिजे ना, अरे असं काय चुकीचं काय बोलतात. मुरुडला मी आलो, ज्यावेळेला मी ह्यांना मध्ये बसत होतो त्यावेळेला तुम्ही त्यांना मला बाजूला बसवलं. मला माहीत नव्हतं की तुम्हाला त्यांना नंतर जवळ घ्यायचं, ते मला माहीत नव्हतं. पण बघा हे अशी काय काय वेळेला वागतात, असे असं वागू द्या, काय हरकत नाही. काय त्यावेळेला मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही यावेळच्या बजेटमध्ये शाळा ते मुरुडच्या रस्त्याच्यासाठी निधी उपलब्ध करा. तेव्हा ऐकलं, रस्ता झाला, फायदा झाला, पर्यटक प्रचंड प्रमाणावरती वाढले. लोकसभेला मला भरभरून मतं महायुतीचा उमेदवार म्हणून मुरुडकरांनी माझ्या पदरामध्ये झोळी फाटेल इतकी दिली. या तालुक्यातल्या आणि या शहरातल्या संबंध नागरिकांचं एक दुःख होतं, प्रचंड प्रमाणावरती दुःख. देशाच्या कानाकोपऱ्यातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून, कदाचित काही वेळेला जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक या सगळ्या शहरामध्ये येतात. या शहराला इतिहास आहे, भूगोल आहे आणि उद्याचं भवितव्य आहे. या शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या मनामध्ये आणि इथल्या राहणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये शल्य असत. हे कवा मी आतिकबाईच्या घरात गेलो ना, काय या रस्त्याच्या इशाशिवाय काय बोललेच नाही कधी. कवा पण जायचो, 2 घास खायच्या आधी, चाय कोपर द्यायच्या आधी पहिला त्याच बोलायचे, रस्ता कवा करता. झाला, त्याचा फायदा झाला. असंच माझं नेहमी ऐकायचं. आणि या आजूबाजूच्या सगळ्यांचं सगळं नका ऐकू, माझं ऐका जरा जास्ती, त्याचा फायदा तुम्हाला जास्ती आहे. हलक्या कानाचे राहू नका. कान सोन्याचे असले पाहिजेत, पित्याचे ठेवले तर मग परिस्थिती बिघडते. तुम्हाला विक्रम मोडायचा आहे, कारण या मतदारसंघाचा इतिहास आहे ज्याचा तुम्ही सांगितलं. तो इतिहास तुम्हाला फारसा माहीत नव्हता, तो मी तुम्हाला सांगितला की या मतदारसंघामध्ये 52 सालापासून बिगर शेका पक्षाचा आमदार एकदाच झाला. खानविलकर साहेब झाले, नारायणराव भगत साहेब झाले, मधुशे ठाकूर साहेब झाले. एकदा संधी मिळाल्यानंतर परत शेका पक्षाचा आमदार झाला. 2019ला तुम्हाला जनतेने निवडून दिलं. आता हा इतिहास कायमचा पुसून टाकत तुमचं नाव त्या ठिकाणी कोरायचं आहे, कारण तुम्ही या मतदारसंघातला पुन्हा निवडणार. थोडं ऐका, फक्त निवडणुकीपुरतं नाही, कायम ऐका. आता निवडणूक संपल्यावर विसराल, ऐसा काय करू नको बाबा, भवितव्य आहे. भरत बेलोसेचं तर अजिबात ऐकू नका. कधी बिघडवलं त्याचं काय सांगता येणारच नाही. काय एकेकाळी तो माझा माणूस तिथून भाजपमध्ये गेला, नंतर तुमच्याकडं आला, त्याच्या आधी तिकडं. असू द्या बाबा, पण तो आमच्या जीवाभावाचा राहा. त्याच्यात सर्वांचा चांगला फायदा आहे. हे सगळं व्यासपीठ हे असंच पैत राहिलं पाहिजे, ज्याच्यातून महाराष्ट्राच्या व्यापक हिताची खबरदारी घेऊन तुम्हाला मला पुढची वाटचाल त्या ठिकाणी करायची. आणि ती करण्यासंदर्भातली विचारधारा आपल्याला करायची आहे. काल संध्याकाळी आपण सणेराच्या भूमीवरती ऐतिहासिक विराट सभा झाली आणि या सभेला सुद्धा एक चित्र मुरुड शहराचं आणि ग्रामीण भागातलं स्पष्ट केलं आहे की लोकसभेच्या पेक्षा जास्ती झुकत माप आता या मतदारसंघात तुमच्या पाठीमागे 100% उभं राहील. त्याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह आणि संभ्रमाचं काही कारण. विकास कामाची प्रक्रिया ही अव्याहतपणे चालू राहत असते, ती एक निरंतर प्रक्रिया आहे. निवडणुका येतात जातात, पण समाजाची तुमचं असलेलं ऋण काय पद्धतीने तुम्ही अधोरेखित करता याच्यावरती तुमचं राजकीय भवितव्य लोक त्या ठिकाणी ठरवत असतात. ते ठरवण्याच्या दृष्टिकोनातून निर्णायक पद्धतीच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरू शकत आहे. होय, मला 18व्या लोकसभेमध्ये दिलं. 4 तारखेला संध्याकाळी निकाल लागला, त्यावेळेला अजितदादांचा फोन आला की अमितभाईंचा फोन आला आहे, उद्या एनडीएची बैठक सकाळी 11 वाजता आहे आणि तुला त्या ठिकाणी जायचं आहे. निकालाचं सर्टिफिकेट घेतलं, संध्याकाळी 5 वाजता मिरवणूक काढत गेलो, रात्री उशिरा घरी गेलो असेल आणि सकाळी दिल्लीत गेलो. लगेच त्या दिवशी आम्ही सर्व नेत्यांनी सांगितलं, चंद्राबाबूंनी सांगितलं, नितीश बाबूंनी सांगितलं, रामविलास पासवान यांच्या चिराग पासवानांनी सांगितलं, सर्वांनी म्हणून सांगितलं की लवकरात लवकर राष्ट्रपती महोदयांच्याकडे जाऊन आपण सरकार स्थापनेचा कौल मिळावा, कारण स्पष्टपणाचं बहुमत इंडिया आघाडीला त्या ठिकाणी भारत देशातल्या जनतेने दिलं होतं. देशाच्या सत्तेवरती आलं. काय सांगितलं गेलं, हिराचंदजी तांबे तुम्ही साहेब या ठिकाणी आहेत, सांगितलं गेलं होतं की संविधान बदललं जाणार. पण जी इमारत जुन्या संसदेची ब्रिटिशांनी बांधली, त्या जुन्या संसदेच्या इमारतीला या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने संविधान भवन असं नाव देत त्याचं नामकरण त्या ठिकाणी.
आताही 23 तारखेला निकाल लागेल. 26 जानेवारीच्या आत महाराष्ट्रातलं सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित होणं कायद्याने गरजेचं आहे. कारण घटनेमध्ये दिलेलं आहे 5 वर्षापूर्वी ज्या तारखेला सरकार प्रस्थापित झालं असेल त्याच तारखेला या राज्यामध्ये सुद्धा सरकार सत्तेमध्ये आलं पाहिजे. पण 26 जानेवारी संविधानाचा तारीख असल्यामुळे देशाच्या लोकसभेचं अधिवेशन 26 तारखेला त्या ठिकाणी बोलवलं आहे. संविधानाच्या बद्दलचा प्रचंड आदर मनामध्ये ठेवत आज एनडीएच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं जात आहे. पण तरी पण लोकांच्या मनामध्ये साशंकता निर्माण करण्याचं जाणीवपूर्वक काम केलं. वेगवेगळी टिप्पणी केली जाईल. पण आज आपण सर्वांनी म्हणून या गोष्टीवरती भर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या देशाची एकात्मता, देशाची अखंडता, देशाचं सार्वभौम हे घेऊनच आम्हाला पुढची वाटचाल करायचं असेल तर तुमचा आणि माझा महाराष्ट्र अधिक गतिमान होण्याची आवश्यकता आहे. हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेल्या राजाधिराज युगप्रवर्तक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं. अनेकांनी आपापल्या नावाने राज्य स्थापन केली. परंतु एकमेव राज्य या जगाच्या पाठीवरती आहे ज्या राज्याला छत्रपतींनी भोसल्यांचं राज्य म्हणून कधी म्हटलं नाही तर हे माझं रयतेचं राज्य आहे. असंच आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला अधोरेखित केलं. आणि आजही आपण सांगतोय की रयतेचं राज्य कसं असावं ते छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मी आज संसदेमध्ये गेलो, मला समाधान वाटतंय. एका महत्त्वाच्या कमिटीचं मला अध्यक्षपद त्या ठिकाणी दिलं. वाढवणच्या बंदरासाठी 80-86 हजार कोटी रुपयाचा